नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाळी कशी बनवायची ते. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. चला तर पाहूया रेसिपी. वरण करण्यासाठी आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. 2 चमचे तुरीची, 1 चमचा मुगाची डाळ, त्यानंतर 1 चमचा मसुराची डाळ. या तिन्ही डाळी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हळद, थोडं तेल घालायचं आणि त्यामध्ये टोमॅटो नक्की घाला, कारण त्यामुळे डाळीला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर 1 ग्लास तांदूळ घालायचे. हेही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामधलं पांढरं जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाच्या 1.5 पट म्हणजेच 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर कुकरच्या तळाशी पाणी घालून हे डाळ भाताचं कुकर आपल्याला लावून घ्यायचं. त्याच्याच वर आपण प्लेटमध्ये बटाट्याची सुकी भाजी करण्यासाठी जे बटाटे लागणार आहेत ते उकडायला ठेवणार आहोत. म्हणजेच आपले काम झटकीपट होतं. अशी थाळी बनवायची असेल तर असं करत जावा नक्की, त्यामुळे आपले काम सोपे होते. त्यानंतर आमरस बनवण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घेऊ आपण. त्यानंतर ते आंबे स्वच्छ धुतल्यानंतर कट करून घ्यायचे आणि त्याचा गर जो आहे तो सेपरेट करायचा. त्यासाठी असे मध्ये 2 स्लायसेस करून मध्ये छोटे छोटे कापून घ्यायचं आणि त्याचे चमच्याने आपण जो गर आहे तो काढून घ्यायचा. पूर्ण गड वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये साखर चवीनुसार, विलायची पावडर थोडीशी जर आवडत असेल तर टाकायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा. तो फ्रीजमध्ये ठेवून देऊ. नंतर पुरीसाठी जे पीठ आहे ते मळून घेण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये पाव वाटी गरा आणि 1 चमचाभर बेसन, ज्यामुळे आपली पुरी छान राहते आणि जास्त वेळ टम्म फुगलेली राहते. असं सर्व पीठ घट्टसर मळून घ्यायचं. त्यानंतर आपला कुकरसुद्धा तयार झालेला आहे. तर आपण डाळ भात बघा किती छान शिजलेला आहे. 3 ते 4 शिट्ट्या केल्यानंतर आपला डाळ भाताचा कुकर रेडी होतो. त्यानंतर आता वरण फोडणी टाकण्यासाठी डाळ छान अशी घोटून घ्यायची. त्यानंतर आपण आता गॅसवर पातेलं ठेवायचं. त्यामध्ये तेल टाकायचं. त्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, लसूण हे सर्व साहित्य टाकून छान याला फोडणी चरचरीत बसली पाहिजे. त्यामुळेच आपले वरण चविष्ट होतं. जर तुमची फोडणी जरा मध्यम बसली तर तेवढी टेस्ट छान येत नाही. त्यामुळे फोडणी व्यवस्थित बसू द्यायची, जास्त गडबड करायची नाही. त्यानंतर वरण उकळलं की आपण वरून कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून याची 2 ते 3 मिनिट छान उकळी काढून घ्यायची. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत बटाट्याची सुकी भाजी. त्यामध्ये पॅन ठेवायचा. नंतर त्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी याची फोडणी टाकायची. त्यानंतर मिरची टाकायची एक तुमच्या चवीनुसार कट करून. नंतर चिरलेला बारीक कांदा टाकायचा, तो छान परतून घ्यायचा. त्यानंतर हळद टाकायची आणि हे बटाटे जे आहेत ते कट करून किंवा तुम्ही हाताने असे मॅश करून टाकू शकता. कट केले तरी उत्तम आहे आणि मॅश केले तरी छान आहे. त्यामुळे असे बटाट्याचे छान स्लायसेस करून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला कांदा किंवा मिरची करपणार नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि हे छान मिक्स करून यामध्ये आता आपण छान टेस्ट आणि स्मेल छान येण्यासाठी कसुरी मेथी टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे जास्त कोरडी भाजी होत नाही. थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपण 5 ते 6 मिनिटांनी काढायचं, तर छान सुगंध येतो. त्यानंतर आता आपण वरून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तर आपली ही बटाट्याची सुकी भाजी तयार झाली. आता ही भाजी साईडला ठेवून घेऊ आणि त्यानंतर आपण हे बटाट्याचे भजे जे करणार आहोत त्यासाठी बटाटे छान स्वच्छ धुवून त्याचे छान असे स्लायसेस करून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. जर तुम्ही पातळ केले तर त्यामध्ये तेल जास्त राहतं. त्यामुळे जास्त जाड पण आणि पातळ मिडियम साईडचे कट करायचे. त्यानंतर हे पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे. छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यासाठी लागणारं बॅटर तयार करू. त्यासाठी 2 कप बेसन घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, जेणेकरून आपल्या भज्यामध्ये तेल राहत नाही. म्हणून तांदळाचं पीठ हे नक्की टाका. त्यानंतर ओवा, जिरे, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून छान असं हे बॅटर थोडं थोडं पाणी घालून तयार करून घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही, मिडियम असं ठेवून घ्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. ते बाजूला ठेवून त्यानंतर आपण आता कोशिंबीर करायला घेणार आहोत. त्यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो हे टाकायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपण आता या कोशिंबीरसाठी तडका तयार करणार आहोत. तर एका पॅनमध्ये जिरे, मोहरी तेलामध्ये टाकून छान तडतड फोडणी बसू द्यायची. त्यानंतर मिरच्या टाकायच्या आणि ते आपल्या कोशिंबीरमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये साईडला ठेवून द्यायची. त्यानंतर आपण जे पुऱ्यासाठी पीठ मळून ठेवलं होतं ते छान असं आणखीन एकदा मऊ करून घ्यायचं आणि त्यानंतर
आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजेत त्या साईजचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि पुरी लाटून घ्यायची. जास्त जाड लाटायची नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम साईजची पुरी ठेवायची. व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी मीडियम ठेवायची पुरी. त्यानंतर आता आपण पुरी तळण्यासाठी तेल गॅसवर गरम करायला ठेवू आणि पुऱ्या तळून घेऊ. जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ते. चला तर आपण पुरी तळून घेऊ. पुरी तळण्यासाठी तेल छान गरम झालं की त्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आणि छान अशी उलटीपलटी करून तळायची. पण कोणतीही पुरी तळताना, तिखट किंवा अशी साधी पुरी तळताना, पुरी ही एका साईडने एकच वेळेस तळायची, म्हणजे आपल्या पुरीमध्ये जास्त तेल जात नाही. जर तुम्ही जास्त वेळेस उलटीपलटी केली तर त्यामध्ये जास्त तेल शोषलं जातं. त्यामुळे पुरी एका साईडने एकच वेळेस पलटी करायची. त्यानंतर आपली बघा पुरी किती छान टम्म फुगलेली आहे आणि कलरसुद्धा बेसन आणि गरा टाकल्यामुळे किती छान आलेला आहे. त्यानंतर आपण जे पापड, कुरडई तळणार आहोत ती तळून घ्यायची आणि त्यानंतर आपण आता बटाटा भजी तळणार आहोत. तर भजी ही मीडियम फ्लेमवरच तळायची, त्यामुळे त्यामध्ये तेल जास्त राहत नाही. तुम्ही जर हाय फ्लेमवर तळली तर ते वरून तळतात पण आतमध्ये बटाटं तसंच राहतं. त्यामुळे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची. बॅटरमध्ये बुडवून तेलात सोडायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची. त्यानंतर आपण आता हे ताट वाढायला घेणार आहोत. जर आपण छान पद्धतीने ताट वाढलं तर ते दिसायला पण छान अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि त्याच्यामध्ये आपलं मनसुद्धा छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे ताट हे नीट, व्यवस्थित आणि एकदम पारंपरिक पद्धतीने वाढलेलं आहे. त्यामुळे किती छान आपलं ताट दिसतं आणि आपलं मनसुद्धा भरतं त्याकडे पाहिल्यानंतर. त्यामुळे ताट हे वाढताना नीट व्यवस्थित वाढायचं. त्यामध्ये आपण साजूक तुपाची धार टाकलेली आहे आणि आंब्यावर असं छान असं गार्निश करून रस ठेवलेला आहे. त्यामुळे ताट अगदी सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.